नमस्कार, जय शिवराय, जय डमाय सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेअर मार्केट म्हणजे काय असतं. शेअर मार्केटमध्ये शून्यातून सुरुवात कशी करायची. द बिगिनर ब्ल्यूप्रिंट फॉर स्टॉक मार्केट मास्टरी मॉडेल नंबर 1 मध्ये आपण डिस्कस करणार आहोत की शेअर मार्केटमध्ये शून्यातून सुरुवात कशी करायची आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओमध्ये तुम्हाला सुरुवात कशी करायची, काय करायची, या सर्व गोष्टी या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला क्लिअर करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्टॉक मार्केट म्हणजे नक्की काय असतं. जसं की भाजी मार्केट आपण काय करतो, भाजी मार्केटमध्ये भाजी विकली जाते. तसंच स्टॉक मार्केटमध्ये कंपनीचा हिस्सा शेअर्स विकला जातो. म्हणजे सिंपल लँग्वेज मध्ये काय, स्टॉक मार्केट म्हणजे कंपनीची ओनरशिप घ्यायची असते. जसं की त्या कंपनीची काय होत आहे, तुम्ही शेअर्स घेताय म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही काय होताय, पार्टनर्स बनताय. आता शेअर्स म्हणजे काय असतं. शेअर्स म्हणजे कंपनी मधला छोटासा हिस्सा. समजा एक कंपनी आहे, त्याचे 1000 तुकडे आहेत. 1000 तुकडे इथे तुम्हाला दिसतात बघा. 1000 तुकड्यामध्ये कंपनी विभागली असते आणि त्या 1000 तुकड्यामधला एक पार्ट म्हणजे एक शेअर असतो. लक्षात आलं. तुम्ही शेअर्स घेता म्हणजे तुम्ही त्या कंपनीचे काय होता, पार्टनर होता. लक्षात आलं. म्हणजे त्या कंपनीचे तुम्ही काय होताय, पार्टनर्स होताय, ओनरशिप घेताय. शेअर्स म्हणजे काय, त्या कंपनीची तुम्ही ओनरशिप घेताय, छोटीशी ओनरशिप. आता कंपनी स्वतःचे शेअर्स का विकते. आता कंपनी त्यांचे शेअर्स का लोकांमध्ये प्रोव्हाइड करते, का विकायला चान्स देते, तर पब्लिक कडून जे फंडिंग येतं ते कंपनीकडे येतं. मग कंपनीला पैसे मिळतात. मग कंपनी काय करतात, ते पैसे, लोकांचे जे काय पैसे असतात ते पैसे घेऊन कंपनी काय करते, फॅक्टरीज मध्ये, मशिनरीज मध्ये ते इन्व्हेस्टमेंट करतात. नवीन नवीन प्रोजेक्ट असतात त्यांचे. फॉर एक्झाम्पल रिलायन्स एक शेअर्स आहे. रिलायन्स एक कंपनी आहे. ती कंपनी काय करते, प्रत्येक वर्षाला एक नवीन प्रोजेक्ट डिझाईन करते आणि तिथे ते इन्व्हेस्टमेंट करते. नवीन फॅक्टरीज असतील, मशिनरीज असतील. मग तिथे काय होतं, त्यांचं आपण दिलेले पैसे आणि त्यांनी लावलेले पैसे तिथून काय होतात, ग्रो होतात. 200 कोटी, 400 कोटी, 500, 1000, 5000, 10,000 कोटीचे त्यांचे प्रोजेक्ट असतात. मग त्या प्रोजेक्ट मधनं त्यांना भरपूर लेवलला फायदा होतो. कंपनीला पैशाची गरज असते नवीन नवीन प्रोजेक्टसाठी आणि ते काय करते, पब्लिक कडून फंड गोळा करते आणि ते वेगवेगळ्या फॅक्टरीज मध्ये, नवीन नवीन मशिनरीज मध्ये बिझनेस वाढवते आणि तिथून ते 10x 10 पटीने, 20 पटीने, 30 पटीने तिथून ते रिटर्न्स मिळवते आणि तिथून आपल्याला काय होतं, तिथून कंपनी ग्रो होते आणि कंपनी विन झाली की आपण टाकलेला पैसा पण आपला काय होतो, विन होतो. लक्षात आलं. म्हणजे आपला पैसा लॉस मध्ये जात नाही. तुम्ही कोणत्या प्रकारचं, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ओळखायचं आहे. म्हणजे काय, आता 2 प्रकारचे लोक इन्व्हेस्टर असतात. 2 पद्धतीने पब्लिक पैसे टाकते. एक म्हणजे इन्व्हेस्टर असतो, दुसरा म्हणजे ट्रेडर. इन्व्हेस्टर म्हणजे लॉंग टर्म थिंकिंग. मला पैसे टाकून ठेवायचे 5 वर्ष 10 वर्षासाठी, सोडून द्यायचे लावून. आणि ट्रेडर्स म्हणजे काय, शॉर्ट टर्म प्रॉफिट. टाकले 2 दिवसांत 3 दिवसांत प्रॉफिट दिसलं, पैसे काढून घ्यायचे. त्याला काय म्हणायचं, ट्रेडर. एक सोपं उदाहरण सांगतो. समजा रिलायन्सचा शेअर्स तुम्ही घेतलाय, 5 वर्षासाठी घेतला. 5 वर्ष तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली. जसं की शेतामध्ये आंब्याचं झाड लावतो आपण. त्या झाडाला आपण 5 वर्ष पाणी देतो, खत देतो आणि 5 वर्षानंतर ते झाड तुम्हाला फळ पण देतं आणि सावली पण देतं. लक्षात आलं. याला म्हणायचं लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट. लक्षात आलं. आणि ट्रेडिंग म्हणजे काय, 2 दिवसात तुम्हाला प्रॉफिट दिसलं, तुम्ही प्रॉफिट बुक केलं आणि बाहेर पडलाय. सिंपल डिफरन्स क्लिअर झालं तुम्हाला. आता शेअर्स कुठे घ्यायचे असतात. शेअर्स तर तुम्ही खिशात घेऊन ठेवू शकत नाही. म्हणजे खिशात घेऊन ठेवायला काय, ते काय शेअर्स आपण घेऊन शकत नाही. त्यासाठी डिमेट अकाउंटची गरज असते. डिमेट अकाउंट म्हणजे काय, ब्रोकर ऍप तुम्हाला निवडायचे असतात. लिंक मी, जर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मार्केटमध्ये डिमेट अकाउंट आहेत, जसं आपल्या बँकेत आपण अकाउंट काढतो, SBI, HDFC, तसंच मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिमेट अकाउंट्स आहेत. त्याच्यामध्ये झोरोदा आहे, ग्रो आहे, एंजल वन आहे. आता तुम्ही कुठलं डिमेट अकाउंट ओपन केलं पाहिजे याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतोय. त्या लिंक वरती टच करून तुम्ही त्याचं ऍप ओपन करा. डिमेट अकाउंट ओपन करण्याची सोपी प्रोसेस असते. तुम्हाला काय करायचंय, ब्रोकर अगोदर चॉईस करायचा आहे. जे की मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिली आहे, तोच ब्रोकर तुम्ही चॉईस करा. जबरदस्त लेवलला काम करता, एकदम प्रॉपर आणि यूज करायला एकदम स्मूथ आहे. आणि बँकेत तुमचं त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण तुमचे डिटेल्स रेडी ठेवायचे आहेत.
म्हणजे काय, आधार कार्ड, पॅन कार्ड तुम्हाला त्याच्यामध्ये सबमिट करायचे. तुमच्या बँकेचं स्टेटमेंट असेल, ठीक आहे. ऑनलाईन फॉर्म तुम्हाला भरायचा असतो त्याच्यामध्ये, आणि बँक लिंक करायची असते. तुमची जी काय बँक आहे, SBI मध्ये, HDFC मध्ये तुमचं अकाउंट आहे, ती तुम्हाला काय करायची, तिथं लिंक करायची. 24 ते 48 तासामध्ये तुमचं अकाउंट तिथं ओपन होतं. सिंपल प्रोसेस आहे, काय कॉम्प्लिकेटेड नसते. एकदम सिंपल वेनं तुम्ही तुमचं अकाउंट ओपन करू शकता. आता पहिला शेअर्स कसा घ्यायचा, बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल. पहिला शेअर्स घेण्यासाठी तुम्ही तुमचं डीमॅट अकाउंट ओपन केलं, वरती तुम्हाला सर्च ऑप्शन दिसेल. त्या सर्च ऑप्शन मध्ये टाटा मोटर्स फॉर एक्झाम्पल तुम्ही नाव टाकलं. टाटा मोटर्स काय करते, वेगवेगळ्या प्रकारच्या कार डिझाईन करते. मार्केटमध्ये तुम्ही बघताय टाटाच्या खूप जबरदस्त गाड्या आलेल्या आहेत मार्केटमध्ये. फॉर एक्झाम्पल तुम्ही टाटा मोटर्सचा शेअर्स घेताय. शेअरची प्राइस तुम्हाला अगोदर चेक करायची आहे. 900 रुपये समजा प्राइस आहे शेअर्सची. तिथे तुम्हाला क्वांटिटी म्हणून ऑप्शन दिसेल. तुम्हाला त्याचे किती शेअर्स घ्यायचे, तुम्हाला किती रुपये इन्व्हेस्टमेंट करायचे. लक्षात आलं, एक शेअर्स म्हणजे 900 रुपये म्हणजे एक शेअर्स. शेअरची प्राइस 900 रुपये. एक शेअर्स घेतला म्हणजे तुम्ही 900 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय. लक्षात आलं, एक क्वांटिटी. 2 क्वांटिटी म्हणजे 1800 रुपये इन्व्हेस्टमेंट करताय. क्वांटिटी वाढवली की तुमची इन्व्हेस्टमेंट वाढली. लक्षात आलं, तुम्ही किती शेअर्स घेताय, 1000 शेअर्स घ्या, 2000 शेअर्स घ्या, तिथे काय लिमिट नाही. तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट करू शकता. आणि बाय म्हणून ऑप्शन असतं, तिथं बाय वरती क्लिक करायचं. तुम्ही काय करू शकता, इन्व्हेस्टमेंट करू शकता. पण सगळ्यात महत्वाचं, एक महत्वाची टीप आहे, ब्लाइंडली शेअर्स घेऊ नका. पहिल्यांदा बेसिक शिका. कुठला शेअर्स, कुठला स्टॉक्स घेतला पाहिजे, त्याचं अनालिसिस कसं असतं, काय असतं. मी आहे ना इथे, मी तुम्हाला शिकवायला रेडी आहे. आपल्या कम्युनिटीला असंच ऍक्टिव्ह राहा, रिस्क समजा, आणि मगच तुम्हाला तिथे इन्व्हेस्टमेंट करायची. आता इन्व्हेस्टमेंट कुठल्या स्टॉक्स मध्ये करायची असते, काय असते, त्याचं बेसिक नॉलेज तुम्हाला शिकणं गरजेचं आहे. आणि मी प्रशांत बेदरे, मी आतापर्यंत बऱ्याच साऱ्या बिगिनर्स लोकांना, बऱ्याच साऱ्या इन्व्हेस्टमेंट करणाऱ्या लोकांना मी आतापर्यंत मदत केलेली आहे. तुम्हालाही कशा पद्धतीने इन्व्हेस्टमेंट करायची असते, काय असते, हे मी पूर्णपणे शिकवेल. माझं मिशन आहे की मला 5000 फॅमिलीजला स्टॉक मार्केटच्या माध्यमातून फायनान्शियली फ्री करायचं आहे. लक्षात आलं, हे माझं मिशन आहे. असंच कम्युनिटीला ऍक्टिव्ह राहा. तुम्हाला खूप काही गोष्टी शिकायला मिळतील मार्केट रिलेटेड, स्टॉक मार्केट रिलेटेड. आणि आज आपण काय काय शिकलो, एकदा आपण रिचेक करूया. स्टॉक मार्केट म्हणजे भाजी मार्केट सारखं असतं. शेअर्स म्हणजे कंपनीची पार्टनरशिप आपण घेतोय. इन्व्हेस्टर म्हणजे लॉंग टर्म, आणि ट्रेडर म्हणजे शॉर्ट टर्म. आणि डीमॅट अकाउंट कसं ओपन करायचं, पॅन कार्ड, आधार कार्ड ते कसं सबमिट करायचं ते आपण बघितलं. पहिला शेअर्स कसा बाय करायचा हे आपण बघितलं. मॉडेल नंबर 1 आपलं कम्प्लीट झालं मित्रांनो. असंच आपल्या कम्युनिटीला ऍक्टिव्ह राहा. खूप काही गोष्टी तुम्हाला इथे शिकायला मिळणार आहेत. नेक्स्ट व्हिडिओ एकदम जबरदस्त असणार आहे स्टॉक मार्केट रिलेटेड. असंच ऍक्टिव्ह राहा कम्युनिटीला, आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर देखील करा. चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय इडामाय, जगदंब.